आम्हा बायकांना एक टाईम जेवायला नसलं तरी चालेल, पण पाणी घरात पाहिजेत. असं का म्हणते मी ते सांगते. पण त्या अगोदर रात्री इथे विरजणाला मी दही लावलं होतं, तर तुम्हाला दाखवते. हे बघा, किती छान असं दही विरजून आलं आहे आणि किती घट्ट असं जमून आलं आहे. तर काल रात्रीपासून आमच्याकडे अजिबात पाणी आलेलं नाही आणि घरात पाण्याचा एक थेंबही नाही. तर पाहू शकता, इकडे मी थोडं थोडं पाणी घेऊन घरातली सर्व कामं करते, कपडे भांडी असं. सध्या हीच परिस्थिती आहे. बघूया, खूप टेन्शन झालं आहे, पण ऐकण्यात आलं आहे की आज रात्री तरी पाणी येईल. म्हणजे थोडं ऐकून तरी ॲटलीस्ट बरं वाटले. तर खूप दिवस झालं कुठे बाहेर गेलो नव्हतो, म्हणून थोडं मुलांनासुद्धा चेंज आणि स्वतःलासुद्धा, म्हणून आम्ही सर्वजण आज थोडं बाहेर आलो होतो हॉटेलमध्ये. कारण की खूप दिवस झाले मुलं पाठी लागले होते की त्यांना पावभाजी खायची होती, म्हणून त्यांना घेऊन इकडे आम्ही बाहेर आलो होतो. मग त्यांच्यासाठी इथे आम्ही पावभाजी मागवली दोघांसाठी, कारण की दोघांनासुद्धा पावभाजी आवडते. तर तुम्ही बघू शकता किती खुश आहे पावभाजी खाताना. तर आणि स्वतःसाठी इथे आम्ही सँडविच मागवलं होतं. तर असं आम्ही सिंपल असं संध्याकाळचा असा नाश्ता केला. तर त्यानंतर आम्ही गेलो डीमार्टला, कारण की थोडंफार घरातलं सामान घ्यायचं होतं आणि उद्या सुट्टीसुद्धा होती, म्हणून तिकडून डायरेक्ट आम्ही डीमार्टला गेलो. आता मुलं संगाती आहे म्हणजे थोडं जास्तच सामान होणार. आता ते सर्व घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. आता घरी आल्यावरती माझं पर्पलचं पार्सल आलं होतं. काही वस्तू मी मागवल्या होत्या. चला तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते. तर मी इकडे मागवलं होतं ॲलोवेरा जेल. त्यानंतर इकडे मी मागवलं होतं सेसेमे ऑइल, आपलं तिलाचं तेल. माझ्याकडे बॉटल संपली होती, म्हणून मी नवीन बॉटल मागवली, पण ह्या टायमाला खूप छोटी बॉटल आली. असो. त्यानंतर इकडे मी मागवलं होतं स्कॅल्प मसाजर ब्रश. फर्स्ट टाईम मागवलं होतं, जे आपले स्कॅल्प एक्सफोलेट करतो. तर मला ट्राय करायचं होतं. आता बघूया, ट्राय केल्यानंतर मी तुम्हाला नक्की याचा रिव्ह्यू देईन. त्याच्यानंतर इकडे मी मागवलं होतं, ते आहे आपलं रोजमेरी एसेन्शियल ऑइल, कारण की आपली स्किन आणि हेअरसाठी सुद्धा खूप छान असतं. आणि त्याच्यानंतर इकडे मला एक छोटासा पाऊच निव्याचा फ्री भेटला होता. तर हे सर्व मागवलं होतं. चला बाय. आम्हा बायकांना एक टाईम जेवायला नसलं तरी चालेल, पण पाणी घरात पाहिजेत. असं का म्हणते मी ते सांगते. पण त्या अगोदर रात्री इथे विरजणाला मी दही लावलं होतं, तर तुम्हाला दाखवते. हे बघा, किती छान असं दही विरजून आलं आहे आणि किती घट्ट असं जमून आलं आहे. तर काल रात्रीपासून आमच्याकडे अजिबात पाणी आलेलं नाही आणि घरात पाण्याचा एक थेंबही नाही. तर पाहू शकता, इकडे मी थोडं थोडं पाणी घेऊन घरातली सर्व कामं करते, कपडे भांडी असं. सध्या हीच परिस्थिती आहे. बघूया, खूप टेन्शन झालं आहे, पण ऐकण्यात आलं आहे की आज रात्री तरी पाणी येईल. म्हणजे थोडं ऐकून तरी ॲटलीस्ट बरं वाटले. तर खूप दिवस झालं कुठे बाहेर गेलो नव्हतो, म्हणून थोडं मुलांनासुद्धा चेंज आणि स्वतःलासुद्धा, म्हणून आम्ही सर्वजण आज थोडं बाहेर आलो होतो हॉटेलमध्ये.